श्री गुरुचरित्र अध्याय 15वा. गणपतीला नमस्कार करून गुरुचरित्राला सुरुवात करूया. सिद्धयोगी नामधारकाला म्हणतात, हे शिष्या नामधारका ऐक, तुझी वाणी धन्य आहे, कारण तुझ्या मुखातून गुरूंचं गुणगान निघत आहे. तुझी गुरुचरणांवर असलेली भक्ती पूर्णपणे समर्पित झाली आहे, हे तू नीट समजून घे. या कलियुगातील चांगले साधू, वाईट, लबाड, धूर्त असे सर्व प्रकारचे लोक श्रीगुरूंच्या जवळ येतात. हा कलियुग काळ मोठा, खोटा आणि कपटी आहे. त्यामुळे पहाटे उठल्यापासून लोक केवळ स्वार्थासाठी आम्हाला शिष्य करून घ्या असं म्हणत गुरूंकडे धाव घेतात. परंतु परमदयाळू असणारे श्री गुरुमूर्ती हे अशा स्वार्थी लोकांपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी गुप्त किंवा एकांतात राहत असत. कारण विविध जातीचे आणि स्वभावांचे लोक तिथे येऊन आपापल्या सांसारिक इच्छांसाठी वर मागत असायचे. श्री गुरु हे स्वतः विश्वव्यापक जगदीश्वर परमेश्वर आहेत. ते कोणालाही कोणताही वर देऊ शकतात. त्यांच्यासाठी काहीच अशक्य नाही. परंतु ते प्रत्येकाची अंतःकरणातील भक्ती आणि त्यांची पात्रता बघून त्यांच्यावर प्रसन्न होतात. एकदा नरसिंह सरस्वती स्वामींनी आपल्या सर्व शिष्यांना जवळ बोलवलं आणि त्यांना निरोप दिला की तुम्ही सर्वांनी पृथ्वीवरील पवित्र तीर्थक्षेत्रांची यात्रा करावी आणि त्यानंतर मला भेटण्यासाठी श्रीशैल्य पर्वतावर यावं. श्री गुरूंचे हे शब्द ऐकून सर्व शिष्यांना दुःख झाले आणि त्यांनी गुरूंचे चरण घट्ट धरले. ते रडवलेले होऊन म्हणाले, हे कृपामूर्ती गुरुराया, तुम्ही आम्हाला स्वतःपासून दूर का पाठवत आहात? आमची उपेक्षा करत आहात. त्यावर श्री गुरूंनी शिष्यांची समजूत काढत संन्यास धर्माचा नियम सांगितला. तुम्ही सर्व संन्यास आश्रमाचे पालन करणारे संन्यासी आहात. संन्यासाने कोणत्याही एका ठिकाणी 5 दिवसापेक्षा जास्त काळ राहून वस्ती करू नये, कारण त्यामुळे आसक्ती निर्माण होते. केवळ चातुर्मासाचे 4 महिने एका ठिकाणी घालवावेत. उर्वरित काळ पृथ्वीवरील तीर्थांचे भ्रमण करावे. या तीर्थाटनामुळे मन शुद्ध आणि स्थिर होतं. मन पूर्णपणे स्थिर झाल्यावरच मग कुठे एका ठिकाणी राहावं. जेव्हा बहुधान्य नावांचे संवत्सर येईल तेव्हा आम्ही स्वतः श्रीशैल पर्वतावर येऊ. त्यावेळी तुम्ही सर्वजण मला तिथे भेटायला या. शिष्यांनी गुरूंची आज्ञा शिरसावद्य मानली आणि ते म्हणाले, तुमची आज्ञा आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. तुमच्या शब्दावर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही आता या पृथ्वीवर तीर्थयात्रा करण्यासाठी निघालोय. परंतु हे गुरुनाथा, आम्ही नक्की कोणत्या तीर्थक्षेत्रांना भेट द्यावी याचे मार्गदर्शन आम्हाला करा. तुमचे मार्गदर्शन आम्ही आमच्या चित्तात पक्के करून ठेवून त्याप्रमाणे प्रवास करू. शिष्यांचे हे नम्र वचन ऐकून श्रीगुरूंचे मुख कमल प्रसन्न झाले. त्यांनी शिष्यांना कोणत्या क्रमाने आणि कशा प्रकारे तीर्थयात्रा करावी याचे सविस्तर वर्णन सांगायला सुरुवात केली. श्री गुरूंनी सांगितले, या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये काशी हे सर्व तीर्थांचा राज्य म्हणून प्रसिद्ध आहेत. तुम्ही सर्वात आधी तिथे तातडीने जावा आणि तिथे पवित्र गंगा नदीची मनोभावे सेवा व स्नान करा. त्याचप्रमाणे यमुना, सरस्वती, गोदावरी, उगमाजवळील कुशावर्त आणि देव नदी म्हणून प्रसिद्ध असलेली कृष्णा व वेण्णा या अत्यंत पवित्र आणि मनमोहक नद्यांच्या तीरावर जावा. पंढरपूरची चंद्रभागा, रेवती, अयोध्या येथील शरयू, गोमती, वेदिका, कौशिकी आणि सदैव प्रवाही करणारी मंदाकिनी या सर्व नद्यांच्या क्षेत्रांना भेट द्यावेत. जिथे जिथे 2 आणि अधिक नद्यांचा संगम होतो तिथे स्नान करण्याने पुण्य अमर्याद असते. प्रयाग येथील त्रिवेणी संगमावर स्नान केल्याने जे फळ मिळते तसेच मोठे फळ इतर पवित्र नद्यांच्या संगमावरही मिळते. म्हणून तिथे अवश्य स्नान करावे. हिमालयातील बद्रीनाथ येथे जावं. तिथल्या नद्या अत्यंत पवित्र आहेत. महाभारताची भूमी असलेल्या कुरुक्षेत्रावर स्नान करावे आणि अनंत फळ देणारी श्रीशैल यात्रा करावी. या पृथ्वीवर अशी ख्याती आहे की मुख्य तीर्थाच्या आजूबाजूला 15 गावांच्या परिसरात पसरलेल्या सर्व तलावांच्या आणि तीर्थांची परिक्रमा तुम्ही पूर्ण करावी. मरुदा ही मोठी पवित्र नदी तसेच असिश, कृष्णा, मधुमती, पयस्विनी आणि धृतवती या नद्यांच्या तीरावर जाऊन तिथल्या सरोवरांची व तलावांची यात्रा तुम्ही करावी. दक्षिण भारतात रामेश्वरम, श्रीरंगम, जगन्नाथपुरी आणि उत्तर भारतातील अत्यंत मनमोहक व ध्यान साधनेसाठी उत्तम असलेले नैमिषारण्य या तीर्थांना भेट द्यावी. ब्रह्मदेवाचे स्नान असलेले पुष्कर तीर्थ, वैरोचनी क्षेत्र जिथे ज्ञानीपुरुषांचा वास असतो अशा गुणकारी नदीतीर्थावर आणि मुख्यत्वे गंगेच्या घाटावर स्नान करावे. मोक्ष देणाऱ्या 7 पुऱ्यापैकी अयोध्या, मथुरा, कांची, द्वारका, गया, शालग्राम तीर्थ आणि शबलग्राम या सर्व परमपावन मुक्ती क्षेत्रांना भेट द्यावी.
गोदावरी नदीच्या तीराचा महिमा असा आहे की तिच्या पात्राजवळ 6 योजना क्षेत्रात कुठेही स्नान आणि निवास केल्यास वाजपेय नावाचा मोठा यज्ञ केल्या इतके महापुण्य प्राप्त होतं. गांगनापूर येथील कृष्णा आणि अमजरा नदीच्या संगमावर कोटी तीर्थ गुप्त रूपाने निवास करतात. तिथे संगमावर जो औदुंबर वृक्ष आहे त्याला साक्षात कल्पवृक्षच समजावं. अमरजा संगमाजवळ नरसिंह तीर्थ आहे. त्याच्या उत्तर बाजूला आणि त्या औदुंबर वृक्षाच्या अगदी समोर वाराणसी तीर्थ वसलेलं आहे. हे नीट लक्षात ठेव. त्या गांगनापुरा क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर आणि कल्याणकारी अशी अष्टतीर्थ स्थिरावली आहेत. या अष्टतीर्थापैकी आणि औदुंबराच्या छायेत जे लोक मंत्र जप आणि अनुष्ठान करतात त्यांच्या सर्व मनोकामना त्वरित पूर्ण होतात. जो मनुष्य या कल्पवृक्षाचा आश्रय घेतो त्याची कोणतीही इच्छा पूर्ण राहत नाही. तुंगभद्रा आणि वर्धा नदीच्या संगम स्थानावर मोठे तपस्वी राहतात. त्याआधी मलप्रभा नदीच्या संगमावर स्नान केल्याने माणसाची शेकडो जन्मांची पापे नष्ट होतात. जेव्हा गुरु ग्रह सिंह राशीत प्रवेश करतो तेव्हा सर्व तीर्थे आनंदी होतात, कारण त्या काळात साक्षात गंगा नदी गोदावरीला येऊन मिळते अशी श्रद्धा आहे. सूर्य जेव्हा कन्या राशीत प्रवेश करतो तेव्हा मलप्रभा आणि कृष्णा नदीत गंगेचा अंश येतो. तसेच सूर्य तुळ राशीत गेला की तुंगभद्रा नदीत देवांच्या पवित्र नदीचा प्रवेश होतो, हे लक्षात घ्या. सूर्य कन्या राशीत असताना कृष्णा नदीत स्नान करणे अतिशय फलदायी ठरते. या काळात तिथे स्नान केल्याने ब्रह्महत्येसारखे भयंकर महापाप देखील नष्ट होते. कृष्णा आणि भीमा नदीच्या संगमावर जो मनुष्य स्नान करतो त्याला पुढील 60 जन्म अत्यंत पवित्र अशा ब्राह्मण आणि ज्ञानी कुळात उत्तम मनुष्य जन्म मिळतो. लिंगाळाई तीर्थावर दुप्पट पुण्य मिळते. कृष्णा नदी जेथे समुद्राला मिळते त्या संगमावरचे पुण्य तर अगणित आहे, तर कावेरी नदीच्या संगमावर 5 पटीनं जास्त पुण्य लाभतं. म्हणून तिथे मनोभावे स्नान करावे. सर्वश्रेष्ठ तीर्थासारखेच कुंभकोणम हे मोठे क्षेत्र आहे. तसेच भारताच्या दक्षिण टोकाला असणाऱ्या कन्याकुमारीचे दर्शन घ्यावे आणि तिथल्या मस्त तीर्थात स्नान करावे. तमिळनाडूतील प्रसिद्ध पक्षीतीर्थ रामेश्वरम येथील धनुष कोष्टीम आणि श्रीरंगम येथील रंगनाथ स्वामींच्या मंदिराच्या जवळ असलेले कावेरी नदीचे पवित्र तीर्थ अतिशय उत्तम आहे. करवीर निवासिनी महालक्ष्मीचे स्थान असलेलं कोल्हापूर हे क्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. तिथल्या कोटी तीर्थात स्नान करण्याचे मोठे महत्त्व आहे. त्या कोल्हापूर क्षेत्राच्या जवळच एका गावात नरसिंह देवाचे स्नान आहे. ते स्नान म्हणजे साक्षात परमात्मा सदाशिवच तिथे प्रत्यक्ष रूपाने विराजमान आहेत. कृष्णा नदीच्या तीरावर भिल्लवडी येथे साक्षात आदिशक्ती भुवनेश्वरी देवीचं स्थान आहे. तिथे जर कोणी तपश्चर्या केली तर त्याला थेट ईश्वराशी एकरूपता लाभते. कृष्णा नदीच्या प्रवाहामध्ये पुढे अमरपूर म्हणजेच नरसोबाची वाडी हे प्रसिद्ध क्षेत्र लागते. तिथे कृष्णा आणि पंचगंगेचा संगम आहे. या संगमावर स्नान करण्याचे पुण्य अलाहाबादच्या त्रिवेणी संगमापेक्षाही जास्त मानलं जातं. मलयप्रभा नदीच्या संगमावर प्रसिद्ध विश्वामित्र ऋषींचे तपस्थान आहे, ज्याला भगवती क्षेत्र म्हणतात. तिथे स्नान केल्याने माणसाचे सर्व दोष आणि विकार जळून खाक होतात. जिथे साक्षात विष्णूचा अवतार असणाऱ्या कपिल ऋषींवर गायत्री माता प्रसन्न झाली होती ते श्वेतशृंगी क्षेत्र प्रसिद्ध आहे. या भागात कृष्णा नदी उत्तरे वाहिनीला झाली आहे, ज्यामुळे तिचे महत्त्व अथांग आहे. या उत्तर वाहिनी कृष्णेच्या स्थानी स्नान केल्याने काशी स्नान करण्यापेक्षा 100 पटीने जास्त पुण्य मिळते. तसेच तिथे बसून कोणत्याही एका मंत्राचा जप केल्यास त्याचे कोटी पटीने फळ मिळते. अजून एक श्रेष्ठ तीर्थ म्हणजे केदारेश्वर, त्याचे दर्शन घ्यावे. तसेच पिठापूर येथे साक्षात श्री दत्तात्रयांचा सनातन अनादिवास आहे, तिथे अवश्य जावं. मी तुम्हाला तीर्थांचा महिमा कुठवर सांगू. मणिगिरी नावाचा एक प्रसिद्ध पर्वत आहे, जो सर्व ऋषीमुनींना अत्यंत प्रिय आहे. अनेक ऋषींनी तिथे वर्षानुवर्ष कठोर तप केले आहे. महाबळेश्वर येथे महाबळ लिंगाचे दर्शन घेतल्याने 60 अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य मिळते. आणि श्रीगिरी पर्वताच्या चरणांचे नुसते दर्शन घेतले तरी माणसाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. जेव्हा सूर्य कर्क राशीत प्रवेश करतो संक्रांती आणि तेव्हा सुरुवातीचे 2 महिने नदीकाठी राहून विनाकारण फिरणे टाळावे. मात्र जे आधीपासून तिथे राहून साधना करत आहेत त्यांना कोणताही दोष लागत नाही. त्यातही विशेष नियम असा आहे की पावसाळ्यात सुरुवातीला जेव्हा नदीला नवीन गढूळ पाणी येतं तेव्हा नद्या अशुद्ध मानल्या जातात. म्हणून सुरुवातीचे 3 दिवस कोणत्याही मोठ्या महानदीत स्नान करणे टाळावे. उन्हाळ्यात ग्रीष्म ऋतूच्या शेवटी जेव्हा नवीन पाऊस पडतो तेव्हा नद्यांच्या 10 दिवस
रजस्वाला काळ मानतात, तर विहिरी, छोटे तलाव यांना केवळ एक रात्र वर्ज्य करावे. ज्या दिवशी नदीला पावसाचे पहिले नवीन पाणी येतं तोच तिचा रजस्वला काळ समजावा. अशा गढूळ आणि नवीन पाण्यात स्नान केल्याने पुण्याऐवजी दोषच लागते. म्हणून या काळात स्नान करणे पूर्णपणे वर्ज्य करावे. श्री गुरूंनी समारोप करताना सांगितलं, मी तुम्हाला ढोबळमानाने या पृथ्वीवरील मुख्य तीर्थांची माहिती सांगितली आहे. तुम्ही ज्या ज्या क्षेत्राला भेट द्याल तिथे शास्त्राला धरून विधीपूर्वक स्नान, दान आणि पूजा करावी. श्रीगुरूंच्या मुखातून हा अमूल्य उपदेश ऐकल्यावर सर्व शिष्यांनी त्यांच्या चरणावर साष्टांग नमस्कार केला. गुरूंचा आशीर्वाद आणि आज्ञा घेऊन सर्व शिष्य तीर्थयात्रेसाठी आनंदाने मार्गस्थ झाले. सिद्धयोगी नामधारकाला म्हणतात. अशा प्रकारे गुरूंचा निरोप घेऊन सर्व शिष्य वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राकडे निघून गेले. शिष्यांना दूर पाठवल्यानंतर श्रीगुरू स्वतः मात्र तिथे अत्यंत एकांतात आणि गुप्त रूपाने राहू लागले. हे श्रीगुरुचरित्र साक्षात कामधेनूसारखं आहे. ज्याप्रमाणे कामधेनू सर्व इच्छा पूर्ण करते त्याप्रमाणे हा ग्रंथ आहे. जो भक्त अत्यंत सावध चित्ताने एकाग्रतेने आणि श्रवण किंवा पठण करतात त्यांना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त होतात. या प्रकारे परमपवित्र अशा कल्पवृक्षाप्रमाणे असणाऱ्या श्री गुरुचरित्र अमृतातील सिद्ध आणि नामधारक यांच्या संवादातील श्री नरसिंह सरस्वती स्वामींच्या चरित्रातील तीर्थयात्रा निरूपण नावाचा 15वा अध्याय इथेच पूर्ण झालेला आहे. हा अध्याय श्री दत्तगुरूंच्या चरणी अर्पण. श्री गुरुदेव दत्त.